श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिव स्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आज 19 डिसेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष अमावस्या. या अमावस्येला मार्गशीर्ष दर्शवेळा अमावस्या, अगण्य अमावस्या असे देखील म्हणतात. या मार्गशीर्ष अमावस्येचा प्रारंभ शुक्रवारी पहाटे 4:49 होणार आहे आणि याची समाप्ती 20 डिसेंबरला शनिवारी सकाळी 7:12 होणार आहे. म्हणूनच मार्गशीर्ष ही अमावस्या शुक्रवारी संपूर्ण दिवसभर साजरी केली जाणार आहे आणि शनिवारी देखील ही अमावस्या असणार आहे. म्हणून या अमावस्येला शनी अमावस्या असे देखील म्हटले जाईल, कारण सूर्याने जी तिथी पाहिलेली असते तर ती देखील आपण गृहीत धरतो, म्हणून शनी अमावस्या देखील असणार आहे. परंतु अमावस्येचे जे काही उपाय सेवा आहेत तर ते आपल्याला आज 19 डिसेंबरला शुक्रवारीच करायच्या आहात. तर मार्गशीर्ष अमावस्या ही या वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे. लवकरच इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि वर्षाच्या शेवटच्या येणाऱ्या अमावस्या धार्मिक महत्व हे खूप जास्त असते. या मार्गशीर्ष अमावस्येला माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंसह पितरांची सुद्धा आपण पूजा केली जाते. ही पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते. तसेच या दिवशी स्त्रिया व्रत करून पिंपळाच्या झाडाची पूजा देखील करत असतात. पिंपळाच्या झाडाला दूध, फुले, अक्षता, चंदन अर्पण करून प्रार्थना केली जाते. ही पूजा केल्याने घरात सुख समृद्धी ही कायम टिकून राहते. तसेच या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले आहेत. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तर मार्गशीर्ष अमावस्येला दही भाताचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने 100% पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन फक्त 24 तासातच घरातील इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होईल. पितृ तृप्त होतील, पितृदोष संपेल आणि मुलांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर हा दही भाताचा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असंच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला 19 डिसेंबरला शुक्रवारी करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही अमावस्येला केला तर तुमच्या घरातील कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो 100% दूर होईल. पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळेल आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील. तसेच आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरात संतती प्राप्त न होणे किंवा वैवाहिक जीवनात सतत अडथळे निर्माण होणे किंवा विवाह न जुळणे, या व्यतिरिक्त पैशांची चणचण, आपले खूप सारे प्रॉब्लेम असतील, असं काही मानसिक असतील, शैक्षणिक असतील, तर आज या मार्गशीर्ष अमावस्येला पितृदोष दूर होण्यासाठी काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दही भाताचे 5 उपाय सांगणार आहे. तर यापैकी 5 पैकी जर तुम्हाला उद्या अमावस्येला ही 5ही उपाय करणं शक्य झालं तर ते 5ही उपाय करायचे आहेत किंवा यापैकी तुम्ही 1, 2 किंवा 3 जितके तुम्हाला शक्य होईल तेवढे तुम्ही करू शकता किंवा जो उपाय तुम्हाला करणं शक्य होईल तर तो उपाय तुम्हाला करायचा आहे. परंतु या 5 पैकी एक तरी उपाय तुम्हाला मार्गशीर्ष अमावस्येला आपल्याला घरामध्ये करायचं आहे. कारण 5 काही दिवसांचे महत्त्व, पण पहा काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा, वाईट शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि त्या नकारात्मक शक्ती, वाईट शक्तीचा प्रभाव आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर होऊ नये म्हणून काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते अमावस्येला आवर्जून केले जातात. तर यामध्ये पहिला उपाय हा आपल्याला करायचा आहे. पितरांना शांतता प्रदान करण्यासाठी तुम्हाला करायचा आहे. तर तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण कोपऱ्याला म्हणजेच बाहेर तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या गच्चीवर किंवा तुमच्या टेरेसवर किंवा तुमच्या घराला बाल्कनी असेल तर गॅलरी असेल तर तिथे त्या ठिकाणी आपल्याला दही भात जो आहे तर त्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. आता नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावर ठेवू शकता किंवा वडाच्या झाडाचं पान घ्या, त्या पानावर ठेवलं तरी सुद्धा चालेल. केळीचं किंवा वडाचं पान नाही मिळालं तर तुम्ही पत्रावळीमध्ये सुद्धा जो आहे तो दही भाताचा नैवेद्य ठेवू शकता किंवा एखादा द्रोण घेतला आणि त्या द्रोणमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल. आणि यापैकी तुम्हाला काहीच नाही भेटलं तर तुम्ही एखादी प्लेट घेतली तरी सुद्धा चालेल. आता दही भात बनवताना तुम्हाला भात शिजवताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही. ऑलरेडी भात बनवायचा आहे. तो एका प्लेटमध्ये किंवा द्रोणमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यावर तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे. तो दही भात मिक्स करायचा आहे आणि त्यावर तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. असा हा दही भात आणि एक पाण्याचा ग्लास भरून तुम्हाला घ्यायचा आहे.
आणि हे ग्लासभर पाणी आणि दही-भात घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आहे. आणि तिथे तुम्हाला जे पाणी तुम्ही घेतलं आहे, तर त्या पाण्याने तुम्हाला एक गोल असं वर्तुळ काढायचं आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवत असतो तसं. तेव्हा भरीच ओकण काढतो, पण पितरांसाठी वर्तुळ जे आहे तर ते काढायचं असतं. आणि त्या वर्तुळावरती तुम्हाला हा दही-भाताचा जो आहे तर त्याचं भांडं जे आहे तर ते ठेवायचं आहे. साईडला तुम्ही जे पाणी आहे ते तर सुद्धा ठेवू शकता. यानंतर आपल्या उजव्या हाताच्या साईडने तुम्हाला पाणी जे आहे तर ते भातावरती फिरवायचं आहे. अशा प्रकारे पितरांना आमंत्रित करून हा दही-भाताचा नैवेद्य तुम्हाला त्यांच्यासाठी ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही नैवेद्य ठेवणार आहात, तेव्हा तुम्हाला मनापासून पितरांची माफी मागायची आहे. त्यांना प्रार्थना करायची आहे. त्यांना सांगायचं आहे, की तुम्ही याचा स्वीकार करा. आमचे दोष आहेत तर ते दूर व्हावे. आम्हाला भरभरून तुमचा आशीर्वाद द्यावा. अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर तुम्हाला 11 वेळा ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. तर अशा प्रकारे पहिला उपाय. हा तुम्हाला उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. शक्य असेल तर उद्या शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता तुम्ही हा उपाय करा. आज 12:30 वाजता सॉरी. यानंतर पुढचा उपाय आहे अतिशय महत्त्वाचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला गच्चीवर प्रत्येक दिशेला दही-भात थोडं-थोडं ठेवायचं आहे. सांगितल्याप्रमाणे 2 द्रोण किंवा वडाच्या पानावरती किंवा पिंपळाच्या पानावरती दही-भात आहे. तो गच्चीवर प्रत्येक दिशेला थोडा-थोडा ठेवायचा आहे. त्यानंतर पितरांना आमंत्रित करायचे आहे. आपली जी काही इडापिडा आहे तर ती निघून जाईल. जाण्यासाठी प्रार्थना करा. यामुळे देखील पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्या वंशजांना शुभ आशीर्वाद देत असतात. 4 दिशेला म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण अशा 4 दिशेला 4 ठिकाणी तुम्हाला जो दही-भात आहे तो ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा उपाय आहे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, इडापिडा घालवण्यासाठी करायचा आहे किंवा आपल्या घराला वाईट बाधा किंवा प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी हा करायचा आहे. तर तसंच एका प्लेटमध्ये किंवा पत्रावळ्यावरती दही-भात घ्यायचा आहे किंवा नारळाची जी करवंडी असते तर त्यामध्ये तुम्हाला दही-भात ठेवायचा आहे. आपल्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला 7 वेळा तो ओवाळून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्यावेळा 7 वेळा मुख्य दरवाजावरून तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा दही-भात आपल्याला एखाद्या मोकळ्या ठिकाणी जाऊन टाकून द्यायचा आहे. टाकताना एक काळजी घ्या, की कुणीही हाताला ओलांडणार नाही अशा प्रकारे तुम्हाला तो टाकायचा आहे. याने आपल्या घरातील सगळी नकारात्मक वाईट शक्ती दूर व्हायला मदत होते. हा उपाय तुम्ही आज कधीही करू शकता. यानंतर पुढचा उपाय हा आपल्याला करायचा आहे. आपल्या घरात सतत एखादी व्यक्ती आजारी राहत असेल, तिला दवाखाना चालू असेल, औषधं चालू असेल, दवाखाना केला तरीही बरं वाटत असेल, तर अशी व्यक्ती जी अगोदर चांगली होती, पण अचानक तिच्यामध्ये काही नकारात्मक परिणाम दिसून आले. ती व्यक्ती सतत चिडचिड करत असेल, वाईट बाधा झाली असेल, पितृदोषाची लक्षणे तिच्यावरती दिसत असतील, असं समजलं असेल, तर तुम्हाला अशाच प्रकारचा दही-भात जो आहे, तर तो तुम्हाला बनवायचा आहे. तो मुख्य प्रवेशद्वारावरून हा आपण दही-भात ओवाळा आहे, तर त्याच पद्धतीने तुम्हाला त्या व्यक्तीवरून सुद्धा 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे. टाकताना कोणी ओलांडणार नाही मात्र याची काळजी घ्यायची. हा दही-भात पक्षी किंवा कुत्रे खातील अशाच ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर हा उपाय देखील तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. तर पुढचा आणि शेवटचा जो उपाय आहे, तर आता आपल्याला आज रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. जेव्हा तुमचं स्वयंपाकघर ते सगळं काम आवरून होईल, जेव्हा तुम्ही झोपायला जाणार आहे, तेव्हा तुम्हाला एका अतिशय प्रभावी असा उपाय दही-भाताचा करायचा आहे. तो आपण प्रत्येक अमावास्येला करतो. थोडासा अळणी भात शिजवायचा, त्यामध्ये थोडंसं दही टाकून मिक्स करायचं, त्यावरून थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि असा हा दही-भात तुम्हाला एखाद्या द्रोणमध्ये किंवा पत्रावळीमध्ये किंवा वाटीमध्ये घ्यायचा आहे. संपूर्ण आपल्या घरामध्ये तो फिरवायचा आहे. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्या घरामध्ये बाथरूममध्ये तुम्हाला एखाद्या कोपऱ्याला साईडला ठेवून द्यायचा आहे. भात बाथरूममध्ये ठेवल्यानंतर पुन्हा रात्रभर बाथरूमही तुम्हाला उघडायचं नाही. सकाळी घरातील एखाद्या व्यक्तीने लवकर उठून तो भात उचलून घ्यायचा आहे आणि तो घराच्या बाहेर टाकून तो द्यायचा आहे. स्वच्छ स्नान करून तुमची नित्य कामं करायची आहे. आता बाथरूममध्येच हा दही-भात का ठेवायचा? तर आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त नकारात्मक ऊर्जा असेल तर ती म्हणजे बाथरूममध्ये असते. म्हणून तिथे हा दही-भात ठेवला तर आपल्या घरात असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा भात जो आहे तर तो रात्रभर शोषून घेत असतो आणि आपल्या घरातील अनेक दोषही नाहीसे होतात. म्हणून हा उपाय तुम्हाला अमावास्येला करायचा आहे. तर 5 पैकी जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे मात्र आवर्जून करा. ही एक महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तर कशी वाटली नक्की सांगा. कमेंटमध्ये काही शंका असेल तर नक्की विचारा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.